अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपीला सापळा रचून केले पोलिसांनी अटक। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका 42 वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली। सदर प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एका 50 वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल केला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान पीडित ही तिच्या घरात झोपलेली असताना आरोपी गजानन तुळशीराम दुर्गे वय वर्ष 50 यानं तिच्या घरात प्रवेश करत सदर महिलेवर अत्याचार केला। दरम्यान महिलेनं प्रतिकार केला व आरडाओरडा केल्यानं सदर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला होता। घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार अनिल गोपाळ यांनी आरोपीचे शोधकामी हेड कॉन्स्टेबल तुषार मोरे, गिरीश वीर आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनटक्के यांचे पथक गठीत केले। पथकाने नमूद आरोपीची माहिती घेऊन सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे। पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा ध्रुवे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश जंजाळ करत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी सहसंपादक सूरज गवई, बोरगाव मंजू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.